गुड आफ्टरनून स्टुडंट. वेलकम टू आवर इंग्लिश सेशन. लास्ट लेक्चरला आपण 2.2 मधील द हाऊस बिल्डर या पाठाचे चिटचट आपण पाहिलेला आहे. आज आपण हा लेसन पाहणार आहोत. दिस स्टोरी ऑफ अ मेसन who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. पहा, ही जी स्टोरी जी आहे ती एका गवंड्याची स्टोरी आहे. तो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करायचा. द मेसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. त्याला नेहमी त्याचं ते काम असायचं. तो स्ट्रो म्हणजे मेड अ ग्रेट एफर्ट, म्हणजे तो त्याचे काम जे करायचा तो खूप मेहनत घेऊन आणि ते चांगल्या प्रकारे कसं होईल या दृष्टीने तो ते काम करायचा. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर, द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. As soon as the house had been designed by the architect. आपण पाहिलेलं आहे की जे हाऊसचं जे डिझाईन जो असतो म्हणजे आराखडा जो असतो तो कोण करत असतो? आर्किटेक्ट करत असतो. या आर्किटेक्टने आराखडा तयार केला आणि डिटेल्स फायनलाइज बाय इंजिनियर, आणि त्याचे जे डिटेल्स इंजिनियरने एकदा फायनल केलं तर द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन, आणि मग तो कॉन्ट्रॅक्टर ते काम कोणाला देत असायचं? मेसनला देत असायचं. अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम, आणि सर्व जबाबदाऱ्या तो काय करायच्या? या मेसनवर सोपवून तो निघून जायचा. द मेसन would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work to building and do it with full dedication. एकदा का त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याला काम दिलं तर तो कोणतीही वेळ न दडवता ते काम ग्रेट इंटरेस्टने म्हणजे मनापासून तो करत असायचा. अँड वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विद इन फुल डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे की कमिटेड टू टास्क ऑफ ऑर पर्पज, म्हणजे पूर्णपणे त्या कामासाठी तो वाहून घेत असायचं, मन लावून ते काम तो करत असायचा. ही मेड शुअर that he used the best construction material of high quality. The measurement of the walls, doorways, arc, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owner of the new house built would be more than satisfied with the construction. तो ह्या कामासाठी हाय क्वालिटीचं मटेरियल काय करायचा? यूज करायचा. मग ते सिमेंट असू द्या, वाळू असू द्या किंवा इतर जे काम असेल ते तो हाय क्वालिटीचे मटेरियल वापरून तो तयार करायचा. द मेजरमेंट ऑफ द वॉल्स, डोरवे, आर्च एक्सेट्रा, मग ते भिंतींचं माप असू दे, दरवाजाचं काम असू दे किंवा इतर जे काम असू दे, तो त्यासाठी हाय क्वालिटीचं तो काय करायचं? मटेरियल वापरायचं. त्यामुळे परफेक्ट आणि ते काम कसं होत असायचं? एक्सलंट असं होत असायचं. द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड वूड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. त्यामुळे घराचे जे मालक असायचे ते काय असायचे? सॅटिस्फाईड असायचे, म्हणजे त्याच्या ह्या बांधकामावरती ते लोक काय असायचे? समाधानी असायचे. अशा रीतीने हा जो मेसन होता तो काय होता?
लवकरच काय झालेला होता, फेमस झालेला होता. यापुढील भाग हा आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहात. मी तुम्हाला काही हार्ड वर्ड्स देणार आहे, ते तुम्ही पाठ करायचे आहेत. थँक यू. सी यू अगेन in our next English session.